नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी खरं तर ताऱ्यांच्या जन्माची कहाणी आहे. एका अगदी नवीन रोमांचक शोधाबद्दल, ज्यामुळे आपल्याला कळतंय की ताऱ्यांच्या जन्माच्या अगदी सुरुवातीला काय घडतं. विचार करा, एक अशी रचना जी आजपर्यंत आपल्या नजरेपासून लपलेली होती ती आता समोर आली आहे. तर सुरुवात एका अगदी सोप्या पण तितक्याच मोठ्या प्रश्नाने करूया. हे जे तारे आपल्याला दिसतात ते जन्माला येतात तरी कसे? म्हणजे अवकाशात अशी कोणती शक्ती आहे जी या संपूर्ण प्रक्रियेला दिशा देते? हा प्रश्न खरं तर खगोलशास्त्राचा गाभा आहे. आणि गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर एका एकदम ताज्या शोधात सापडलंय. शास्त्रज्ञांनी काय केलंय माहितीये त्यांनी पहिल्यांदाच ताऱ्यांच्या जन्माच्या जागी असलेल्या एका चुंबकीय सांगाड्याचा नकाशा बनवलाय. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, एक वैश्विक सांगाडा. चला तर मग या वैश्विक सांगाड्याबद्दल जरा आणखी जाणून घेऊया. नक्की आहे तरी काय ही गोष्ट? तर शास्त्रज्ञांनी हे कसं शोधून काढलं? त्यांनी आपल्या आकाशगंगेजवळ जे थंड धुळीचे ढग आहेत ना, त्यातून येणाऱ्या प्रकाशाचा अभ्यास केला. हा काही साधा प्रकाश नाही, हा ध्रुवीकृत प्रकाश म्हणजे पोलराइज लाईट आहे, ज्याच्या मदतीने त्यांना एक अशी रचना दिसली जी याआधी कधीच कुणीच पाहिली नव्हती. हे म्हणजे अवकाशात लपलेल्या एका अदृश्य शक्तीला डोळ्यांसमोर आणण्यासारखं आहे, नाही का? मग या शोधाचं महत्त्व तरी काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ढगांभोवती जे चुंबकीय क्षेत्र आहे त्याचा सांगाडा पहिल्यांदाच थेट पाहता आला आहे. आणि दुसरं, यामुळे हे अगदी स्पष्ट होतं की ताऱ्यांच्या जन्मामध्ये हे चुंबकीय क्षेत्र किती किती महत्त्वाची भूमिका निभावतं. आता हा सांगाडा नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी त्या ढगांबद्दल माहिती करून घ्यावी लागेल जिथे तो सापडलाय. ह्या ढगांना म्हणतात मॉलिक्युलर क्लाउड्स. तर काय असतात हे मॉलिक्युलर क्लाउड्स? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे अवकाशात तरंगणारे वायू आणि धुळीचे अवाढव्य ढग आहेत. आणि याच ढगांमध्ये नवीन तारे जन्माला येतात. म्हणूनच त्यांना ताऱ्यांची नर्सरी असं एक खूप छान नाव दिलं गेलं आहे. इथेच हायड्रोजनसारखे रेणू म्हणजे मॉलिक्युल्स तयार होतात. या नर्सरीची काही खास वैशिष्ट्ये आहेत बरं का. एकतर हे ढग अपारदर्शक असतात, म्हणजे त्यांच्यामधून प्रकाश आरपार जाऊच शकत नाही. त्यामुळे ते आपल्याला काळ्या ढगांसारखे दिसतात. त्यांचा आकार पण असा काही ठरलेला नसतो, तो अनियमित असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्यात असतं एक चुंबकीय क्षेत्र. आणि हो, त्या प्रचंड थंड असतात. आता थंड म्हणजे किती थंड? कल्पना करा, सुमारे 10 केल्व्हिन. आपल्या भाषेत सांगायचं तर शून्याच्या खाली उणे 263°C. बापरे! आणि इतक्या प्रचंड थंडीमुळेच हायड्रोजनसारखे रेणू तिथे एकत्र येऊ शकतात आणि टिकू शकतात, जे पुढे जाऊन ताऱ्यांच्या जन्मासाठी खूप आवश्यक ठरतात. ठीक आहे. तर आता आपल्याला या नर्सरींबद्दल कळलंय. मग आता पुढचा प्रश्न, या ढगांच्या आत तारे जन्माला येतात तरी कसे? ही प्रक्रिया काही टप्प्यांमध्ये घडते. बघा, सुरुवातीला अवकाशात एक भला मोठा शांत ढग तरंगत असतो. मग समजा जवळच कुठेतरी एखादा सुपरनोवाचा स्फोट झाला तर त्याच्या धक्क्याने या ढगात एक खळबळ माजते. आणि मग काय होतं? ढगाचा एक भाग स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामुळे आतल्या आत कोसळायला लागतो. आणि जसजसं तो कोसळतो तसतसं त्याचं केंद्र प्रचंड गरम होत जातं आणि अखेरीस एका नवीन बाळताऱ्याचा म्हणजे प्रोटोस्टारचा जन्म होतो. तर ही संपूर्ण प्रक्रिया आहे ना, ती म्हणजे एक प्रकारची वैश्विक रस्सीखेच आहे. विचार करा, एका बाजूला गुरुत्वाकर्षण आहे, जे त्या ढगातल्या सगळ्या वस्तूंना आतल्या बाजूला खेचतंय. त्याला वाटतंय की सगळं एकत्र यावं. आणि दुसऱ्या बाजूला आहे तेच चुंबकीय क्षेत्र, जो आपला सांगाडा आहे. तो त्या ढगाला आधार देतो, त्याला पूर्णपणे कोसळण्यापासून वाचवतो आणि तारे बनण्याचा जो वेग आहे त्याला नियंत्रित करतो. आणि हे सगळं आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं काय आहे माहितीये? कारण शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की आपला सूर्य, हो, आपला जीवनदाता सूर्य, त्याचा जन्मसुद्धा सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अशाच एका मॉलिक्युलर क्लाउडमध्ये, अशाच एका ताऱ्यांच्या नर्सरीमध्ये झाला होता. हे सगळं ऐकायला खूपच भारी वाटतं, नाही का? पण या सगळ्याचा अभ्यास करणं आपल्यासाठी इतकं गरजेचं का आहे? कारण ह्या ढगांचा अभ्यास करून आपण अक्षरशः ब्रह्मांडाचा इतिहास उलगडू शकतो. आपल्याला कळतं की तारे कसे बनले, आपल्यासारख्या ग्रहमाला कशा तयार झाल्या. एवढंच नाही तर आपली स्वतःची आकाशगंगा कशी बनली आणि काळानुसार कशी बदलत गेली याचे धागेदोरेही आपल्याला इथेच सापडतात.
थोडक्यात सांगायचं तर हे ढग म्हणजे जणू काही ब्रह्मांडाच्या इतिहासाची पाने आहेत. आणि शेवटची सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे, जेव्हा आपण या गडद, थंड आणि आपल्यापासून कित्येक प्रकाशवर्ष दूर असलेल्या नर्सरींचा अभ्यास करतो ना, तेव्हा आपण फक्त ताऱ्यांबद्दल नाही शिकत, तर आपण आपल्या स्वतःच्या वैश्विक उगमाबद्दल, आपल्या अस्तित्वाच्या मुळांबद्दल शिकत असतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा रात्रीच्या आकाशाकडे पाहाल, तेव्हा त्या चमचमणाऱ्या ताऱ्यांकडे बघून नक्की विचार करा की त्यांचं आणि आपलं मूळ एकच आहे. आणि मग स्वतःला विचारा की आपल्या स्वतःच्या सुरुवातीबद्दलची आणखी कोणकोणती रहस्य या अंधाऱ्या ढगांमध्ये अजूनही दडलेली असतील, नाही का?